काही किल्ले इतिहासातील त्यांच्या पराक्रमाने ओळखले जातात, तर काही किल्ले त्यांच्या अद्भुत सौंदर्याने. मित्रांनो, आज आपण अशाच एका किल्ल्याला भेट देणार आहोत. होय, गोरखगड. याच्या असणाऱ्या थ्रिलिंग पायऱ्या आणि त्याचं अद्भुत सौंदर्य प्रत्येक ट्रेकर्सला भुरळ घालतो. सुप्रभात फ्रॉम गोरखगड. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत गोरखगडाची गडभ्रमंती करण्यासाठी, भटकंती करण्यासाठी. आणि आम्ही ॲक्च्युली सकाळी चालू होतो 3 वाजता. तिथे खाली मंदिर आहे, तिथे आम्ही टेंट लावून थोडी विश्रांती केली आणि 7च्या दरम्यान आम्ही निघालेलो आहोत. आता जी गोरखगडाकडे जाणारी जी पायवाट आहे, त्या पायवाटेलाच आता आम्ही चालतो आहे. वाट आत्तापर्यंत जी लागली ती सोपीच आहे. हळूहळू आता आम्ही तसेच पुढे चालू आहे. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. जेव्हा पायवाट चालत असतो तेव्हा मध्ये मध्ये आपल्याला असे आपल्याला पेंग्विन भेटतात, कचराकुंडी. म्हणजे तुमच्या हातात जर एखादी प्लॅस्टिकची बॉटल या काही जर कचरा असेल तर तो नक्की तुम्ही त्याच्यामध्येच टाका. वाटेवरती कुठे इकडे तिकडे टाकू नका. त्याच्याने आपलं पर्यावरण खूप झकास राहील. असा थोडा चंडीचा भाग जो आहे तो लागलेला आहे, पण एवढी काही अशी दमछाक होत नाही आहे बिलकुल. पण आणि मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलो आहोत त्या अशक्य सुंदर जागेमध्ये. इथून जो निसर्ग दिसतोय ना, एक नंबर, म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत. हे भले मोठे डोंगर आहेत,
समोर आणि त्याच्या मागून पडणारी ही सूर्याची किरणं. आणि बाय द वे आता वाजले सकाळचे 9:45. आम्ही इथे आता नाश्ता करतो आहे आणि थोडं जेमध्ये नाश्ता करतो म्हणजे जे काय आणलेलं बिस्किट वगैरे ते खातो आणि मग पुढे निघतो. मित्रांनो, क्षणभर विश्रांतीनंतर आम्ही इथे नाश्ता करतो आहे. मित्रांनो, हा भला मोठा झाड रस्त्यात पडलेला आहे. हा ह्या पावसाळ्यात पडलेला वाटत नाही, पण रस्त्यातच पडला आहे. परत एकदा आम्हाला जी जंगलाची वाट आहे ती थोडी चढायची आणि जंगलाची अशा पद्धतीने सगळं मिक्स ही पायवाट लागलेली आहे. आता काय होतं, हळूहळू ऊन वाढतोय त्याच्यामुळं दम पण लागतो, पण काही हरकत नाही. दरवाजा दिसतोय गडाचा. तिथे मला वाटतं 15-20 मिनिटामध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचू. आणि बाकीचा तुम्ही इकडचा जे निसर्ग बघाल ते शब्दात नाही व्यक्त करू शकत. आणि हा बघताय, हा जरा डिफिकल्ट पॅच आहे, पण चढायला खूप मजा येणार आहे. गोरक्षनाथांच्या साधनेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे हे गोरखगड. या गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही, पण शिवरायांच्या काळात या गडाचा उपयोग फक्त एक टेहाळणीसाठी व्हायचा. आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी व्हायचा. या गडाची उंची 2137 फूट आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातला आहे. आणि मित्रांनो, आता आपण त्या दरवाजाच्या इथे पोचलेलो आहोत. हा पूर्ण तो थर पॅच होता खालचा. एक 15 ते 20 मिनटं आम्हाला लागली वरती यायला. आणि हा दरवाजा
मित्रांनो बघताय ती छोटी मुलगी बघा, तिचं वय मला वाटतं एक 5 ते 6 वर्ष असेल आणि ती एवढ्या 90 डिग्रीच्या ज्या पायऱ्या त्याच्यावरून ती उतरते. तुम्ही ती गाडी फोन आरामात आरामात तिथे तिथे हा तिचा हात पकडा, आरामात घ्या. हा मित्रांनो गोरखगडाचा थरार आहे. हिचं वय काय छोटीचं? 6 वर्ष बोललो ना, 6 वर्ष. 6 वर्षात ह्या गोरखगडावरती आहे ना, म्हणजे गोरखगडासारख्या ॲडव्हेंचर पायऱ्या थ्रिलिंग एकदम त्याच्यावरती एवढं पार करणं म्हणजे जरा देख ना आरामात. आमच्या इथे पाय हे होत होतात. सावकाश सावकाश आरामात आरामात आरामात. पावसाचं खूप भारी वाटत असणार. येऊ आपण पावसाळ्याची बेटा. ॲक्च्युली आपण बोलत बोलत चालतोय, त्यामुळे काय होतंय आपल्याला दमसुद्धा लागतोय. त्यामुळं ही चढाई करत असताना न बोललेलंच बरं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त दम लागू शकतो. पण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं दाखवायचं आहे, सगळं मला व्यवस्थितरित्या दाखवायचं आहे. त्यामुळं दम लागला तरी काही हरकत नाही. आणि मित्रांनो हे आहे की एक प्रकारची आपण त्याला लेणी म्हणू शकतो किंवा एक प्रकारची आपण गुहा बोलू शकतो. इथे आराम करायला म्हणजे एकाच वेळी 25 ते 30 जणं नक्की ह्या गुहेमध्ये थांबू शकतात. मस्त आहे. आणि समोरचा हा नजारा आणि इकडे ही राहण्यासाठी जागा. मी तुम्हाला एकदा आतून दाखवतो. ही आतून एवढी मोठी आहे ही खोली. आणि बाय द वे इथे स्टेसुद्धा केलेले आहेत भरपूर लोकांनी. इथे 30 ते 35 जण नाही, जास्त जण होतील इथे. हां 60-70 आरामात लोक इथे राहू शकतात, रात्री विसावा घेऊ शकतात. एवढी मोठी जागा आहे. छान. आणि झोप पण चांगली लागेल. आणि मित्रांनो आता क्षणभर विश्रांतीनंतर आता आम्ही ह्या जागेवरून आता आम्ही जो मेन पॅच आहे जवळजवळ तिथे पोचायला मला 15 ते 20 मिनटं लागतील. तिथे आता आम्ही निघालो आहे. तो पण आपण डेंजरस पॅच बघूया. चला आता आम्ही निघालो आहे. परत
त्या ॲडव्हेंचर रस्त्याला. तुम्ही बघताय की नाही माहिती ना, हा साप बघा, हा बघा दिसला. हा सकाळपासून इथेच आहे आणि तो घाबरला माहीत नाही, पण तो सकाळपासून असाच आहे. सगळ्यांनी आरामात आहे, पायी आल्या तटबंदी दिसली. हे बघा, बाप रे. शहाजी राजांचा विजय असो, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, भूपती, गणपती, जलपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रात शास्त्र परांगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतुस, राजमान्य राजश्री, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वते पते हर
माता की जय. हे प्रतिष्ठान संस्थापक महाराष्ट्र राज्य. माझं नाव विनीत पिणे आहे. हे आमचे सर्व शिवभक्त मावळे. याच्यातनं आम्ही गडकिल्ल्याच्या माध्यमातून आपले येणारे सर्व शिवभक्त आहेत. आपण आल्यानंतर बघा की कसं असतं की गडावरती आल्यावर कशासाठी आपण येतो, नुसतं आपण बघण्याकरता नाही, नक्की काय आहे. आता मी पण ऑब्झर्वेशन केलं, म्हटलं मी तिथून विचार करत होतो, अरे म्हटलं इतका तो का नाही घेतला आणि हात का घेतला विचार पडला. आणि शत्रूला येणं कठीण, म्हणजे जसं आपलं येणं कठीण न झालं की त्यावेळेस येणारे शत्रूंनाही कठीण होत असेल. म्हणजे हा गड जिंकायला तरी सहसा जिंकणं कठीण असेल, अशा दृष्टिकोनानं आपण इथे आलो आहोत. कुठलेही गड जेव्हा आपण सैर करतो, गड सैर करताना प्रत्येक गडाची माहिती घेणं गरजेचं आहे. विचार करण्यासारखी बाब आहे की कशा पायऱ्या फोडल्या, कशा काय आहे. एक तुम्हाला कोण गायडन्स करतो किंवा नाही करतो हे आता आम्हाला माहिती नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्येक आमचे शिवभक्त मावळ्यांना सर्वांना सांगत असतो. नुसतं आल्यानंतर तुम्ही नुसतं या टाइमपास करा म्हणून फोटोशॉपी करा, तो प्रॉब्लेम नाही, तिथे ती अडचण नाही. पण कसं आहे की मुख्य ठिकाणं कुठले आहेत, जसे आल्यानंतर किंवा आपल्या ज्या लेण्या आहेत, कातळामध्ये टाके आहेत, तटबंदी आहे, पायऱ्या आहेत, त्यानंतर शिवमंदिर आहे. मग तुम्ही विचार करा ना, म्हणजे काहीतरी एक विशेष काय आहे का लपले गेलेलं, तर आपण काहीतरी त्याचा आत्मसात करू शकतो. मोठं बंदर वाढवून म्हणाल मी आता मध्येच बातमी ऐकली असेल 1-2 दिवसापूर्वी किंवा मध्यंतरी बघितली, आशियाचं सर्वात मोठं बंदर बनतं पालघर साईडचा पालघर जिल्ह्यामध्ये. 1996 पासून त्याला विरोध आहे त्या बंदराचा. का त्या जिल्ह्यातले आम्ही आहोत, कशामुळे इथेच अणुशक्ती केंद्र आहे. तारापूर अणुशक्ती केंद्र नाव ऐकलं कधी? भारतात पहिलं सर्वात मोठं अणुशक्ती केंद्र आहे तारापूर. हे आमच्या बाजूच्या तालुक्यातलं आणि बाजूच्या गावातल्या जवळचं, जसे लांब नाही. याचं कारण काय बघा, जर आपण बघतो ना की निसर्ग आता किती ऊन लागतं, आता कधीही पाऊस पडतो ना. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, पर्यावरणाचं म्हणजे हाच काय. म्हणजे आपण जर पर्यावरण आपण त्रास दिला तर पर्यावरण कधीही करू शकतो. पाऊस कधीही पडतो, किती थंडी पडते, किती ऊन पडते, कशामुळे माणसाच्या विकृतीमुळे ना. आता हे जर बंदर समजा आलं तर असे आपण म्हणलं की 48 गावं प्रलंबित आहेत. किती? 48 गावं प्रलंबित. जी माणसं सतत मुंबई, आम्हाला काय लांब नाही, मुंबईला पोहोचण्याकरता 2 तास लागतो ट्रेनने. लोक डहाणूपर्यंत आमच्याकडे काही अडचण नाही. ह्याचा एकच संदेश आहे की 21 तारखेचा, उद्याची 21 तारीख आहे, 21 तारखेला आझाद मैदानावरती वाढवून मंडळाच्या विरुद्ध निषेधार्थ भव्य असं एक आंदोलन उभारण्यात येणार आहे. का आपण हे निषेध करण्याचा एक उद्देश आहे की लोकांना कळायला पाहिजे की हे कशासाठी. तुम्ही सांगा डेव्हलप म्हणजे काय. जिथपर्यंत आपल्या ग्रामीण भागातला भाग, मग तुम्ही बघा, तुम्ही गावात राहत असेल, आपल्या गावातली बघा कशी लोकांची, गरीब लोकांची घरं आजपर्यंत जशी आहे तशीच आहे. घरकुले मिळतात, रस्ते आहेत नाही. आता आपण तिथे मध्ये गावात शिरलो, रस्ता कसं वाटतं की 15 वर्षाचा रस्ता आहे, म्हणजे काही डेव्हलपपणा मिळत नाही. जिथपर्यंत आपला गाव सुधरत नाही, की मग तालुका, नंतर जिल्हा, नंतर राज्य, नंतर भारत देशावरती केलेला निषेध हा आपल्या टीव्हीवर झळकताना दिसणार आहे. आणि हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. विकास करणं कशासाठी, लोकांच्या पोटावर आपण जर पाय दिला, शेतीवाडीवर पाय दिला तर कोणी जगू शकतो का. आता आपल्या निसर्गावरती आपला ताबा असणं गरजेचं आहे. आपल्या निसर्गाला आपण तसंच शाबूत तसंच ठेवलं पाहिजे. किंवा अशा होणाऱ्या विनाशकारी प्रकल्पाला प्रत्येक माणसात नाही कशी निर्माण झाली पाहिजे, भावना निर्माण झाली की अशा हा प्रकल्प नकोय. जिथे लोकांचं भलं होत नसेल तिथे हा प्रकल्पाची काहीही गरज नाहीये. तर तो काही असो, एखादी गोष्ट सर्वांच्या भल्या करत असेल तर गोष्ट वेगळी. वाढवण बंदर रद्द, वाढवण बंदर रद्द, वाढवण बंदर रद्द, बंद करा, बंद करा, वाढवण रद्द करा, बंद करा, बंद करा, वाढवण बंदर रद्द, अरे चित्त, वाढवण बंदर रद्द, अरे चित्त, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. मित्रांनो, ही गडावरील सगळ्यात उंच जागा आहे. आता
आम्ही प्रॉपर 100% गडावरती उभे आहोत आणि गडावरती पाहण्यासारखं म्हणजे एक मंदिर आहे, रस्तेच आहे आणि बाकी गडसुद्धा मोठा नाही आहे. म्हणजेच त्याची जी तटबंदीसुद्धा उरलेली नाही, तर इकडे काळांतराने इकडे असायला पाहिजे ती तटबंदी सगळी ढासळून गेलेली आहे आणि त्याच्यामुळं आता काहीच इथे उरलं नाही आहे. बाकी इथे आपल्याला एक फ्लॅग बघायला भेटतो आणि ही भली मोठी सह्याद्रीची रांग समोर आहे आणि बाकी हा पूर्ण गडाचा वरचा भाग आहे बस. आणि तो मच्छिंद्र गडाचा सुळका आपल्याला इथून दिसतो, एकदम तो पण एकदम जबरदस्त दिसतोय. बस आता उतरायचंच सगळ्यात मोठी जी आपण टास्क आहे ती सगळ्यात उतरण्याची. बघूया हा एकदम हॉरर अनुभव कसा असतो आपला आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता खाली जाऊया आणि थेट मग आपण आता परतीच्या प्रवासाला लागलोच आहोत. खाली जाऊन मग आपण तिथे बाईक पार्क केला, तिथून मग डायरेक्ट आपण घरी जायला निघूया. तर एकंदरीत हा पूर्ण गडाची रचना आहे. गडावरती कुठल्याही प्रकारची वरती तोफ नाही आहे, या कुठल्याही प्रकारची तटबंदीचे अवशेष आपल्याला गोरखगडावरती बघायला भेटत नाही. पण त्याची ज्या पायऱ्या आहेत त्या खूप थ्रिलर आहेत, खूप ॲडव्हेंचर आहेत, भयानक ॲडव्हेंचर आहेत, कारण तिथे मस्ती जरा पण चढणार नाही. आणि ही पूर्ण इकडची बाजू. बस आता आम्ही निघतोय आणि निघून झाल्यानंतर आता आम्ही डायरेक्ट खाली जाणार आणि खालून मग परतीच्या प्रवासाला. हा आमचा मित्र कविश, जो आज पहिल्यांदा एवढा ॲडव्हेंचर गड चढलेला आहे. पहिल्यांदा नाही, 5वा टाइम आहे भाई. 5वा टाईम आहे, पण डेंजर हा सगळ्यात आहे का नाही. डेंजर आहे. सो व्हेरी नाईस. ही खूप त्याची चांगली धडपड बघून मला आनंद झाला. चला मित्रांनो, जय शिवराय. लावण्या शिंदे, लावण्या शिंदे. वय किती आहे? 9 वर्ष. 9 वर्षाची चिमुकली या अशा पायऱ्यांवरून. बाप रे, मानली तुला.